नमस्कार. आज आपण आपल्या स्वयंपाकघरात डोकावणार आहोत. हो, आपल्याच किचनमध्ये. कारण तिथे काही साधे सोपे पण खूप प्रभावी असे पारंपरिक उपाय दडलेले आहेत, जे आपल्याला रोजच्या किरकोळ आजारांवर मात करायला मदत करू शकतात. कधीतरी होतं ना असं, सर्दीची ती पहिली चाहूल लागते, घशात थोडी खवखव सुरू होते किंवा डोकं दुखायला लागतं आणि आपल्याला कळतं की काहीतरी गडबड आहे, आता आपण आजारी पडणार. पण विचार करा, या सगळ्यावरचा उपाय जर आपल्याच मसाल्याच्या डब्यात सापडला तर काय वाटेल? हो, मूळ स्रोतानुसार अनेक सामान्य आजारांवरचे उपाय आपल्या जवळच आहेत. तर आज आपण काय काय बघणार आहोत? सुरुवात करूया आपल्या स्वयंपाकघरातील औषधालयापासून. मग सर्दी खोकल्यावरचे उपाय पाहू, डोकेदुखी आणि इतर त्रासांबद्दल बोलू आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपली प्रतिकारशक्ती कशी मजबूत करायची ते समजून घेऊ. आणि शेवटी या सगळ्याला एक नैसर्गिक पहिला उपाय म्हणून कसं बघायचं तेही पाहू. चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून, स्वयंपाकघरातील औषधालय. म्हणजे आपल्या किचनकडे फक्त जेवण बनवण्याची जागा म्हणून नाही, तर पारंपरिक उपायांचा एक खजिना म्हणून बघूया. मूळ स्रोतानुसार एक खूप महत्त्वाचा विचार मांडलाय की आपलं स्वयंपाकघर हे संरक्षणाची पहिली फळी आहे. म्हणजे काहीही किरकोळ झालं की लगेच औषध घेण्याऐवजी आधी घरातल्या नैसर्गिक गोष्टी वापरून बघायला हव्यात. ही एक प्रकारची आत्मनिर्भरता आहे, नाही का? आता वळूया अशा त्रासांकडे जे आपल्याला जवळजवळ सगळ्यांनाच होतात, सर्दी, खोकला आणि कफ. बघूया यावर काय सोपे आणि घरगुती उपाय आहेत. बरं, सगळ्यात आधी बघूया सामान्य सर्दी झाली आणि नाक वाहू लागलं तर काय करायचं. यावर काही सोपे उपाय आहेत. उपाय अगदी सोपा आहे. 1 चमचा मधात चिमूटभर दालचिनी पावडर मिसळून दिवसातून 2दा घ्यायचं. आणि जर सर्दीमुळे डोकं जड झाल्यासारखं वाटत असेल तर कपाळावर सुंठाचा लेप लावा. वाहत्या नाकासाठी नाकावर जायफळाचा लेप लावल्याने आराम मिळतो. बघा, सगळ्या वस्तू आपल्या घरात सहज मिळतात. किती सोपं आहे हे. सर्दी बरी होते, पण खोकला आणि घशातली खवखव काही पाठ सोडत नाही, बरोबर? तर ह्या सततच्या खोकल्यासाठी आणि घशाच्या त्रासासाठी सुद्धा आपल्या किचनमध्येच उपाय आहेत. यासाठी एक काढा बनवायचा आहे. 10-12 तुळशीची पानं, 4-5 काळी मिरी आणि आल्याचा एक छोटा तुकडा पाण्यात टाकून उकळवा. पाणी अर्ध झालं की ते गाळून घ्या आणि गरम असतानाच प्या. हा काढा खोकल्यावर खूपच छान काम करतो. आणि हो, घशात खवखव होत असेल तर आल्याचा रस आणि मध समप्रमाणात घेऊन हळूहळू चाखल्याने लगेच आराम मिळतो. चला आता पुढच्या सेक्शनकडे जाऊया. डोकेदुखी, अंगदुखी आणि अशा इतर त्रासांवर कोणते नैसर्गिक वेदनाशामक उपाय आहेत ते बघू. आणि गंमत म्हणजे डोकेदुखी म्हटलं की एकच औषध असं नाहीये. स्रोतानुसार वेगवेगळ्या प्रकारच्या डोकेदुखीसाठी वेगवेगळे उपाय आहेत. आधी आपण डोकं का दुखतंय हे समजून घ्यायला हवं. बघा, जर सामान्य डोकेदुखी असेल तर तुळशीच्या पानांचा चहा मधासोबत घ्या. जर तणामुळे डोकं दुखत असेल तर मानेच्या मागच्या बाजूला गरम पाण्याने शेका. मायग्रेनचा त्रास असेल तर कपाळावर थंड पाण्याची पट्टी ठेवा. आणि जर गॅसमुळे डोकं दुखत असेल तर कोमट पाण्यात चिमूटभर मीठ टाकून प्या. म्हणजे आधी कारण शोधा आणि मग त्यावर योग्य उपाय करा. किती अचूक आहे हे. बरं, आता बोलूया कानाच्या त्रासाबद्दल. कधीकधी कान दुखतो किंवा कानात विचित्र आवाज येऊ लागतात. यावरही सोपे घरगुती उपाय आहेत. कानदुखीसाठी 2 थेंब ताज्या कांद्याचा रस थोडा गरम करून कानात टाकायचा. आणि जर कानात आवाज येत असेल, ज्याला टिनिटस म्हणतात, तर तुळशीच्या पानांचा 2 थेंब रस गरम करून वापरा. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, स्रोतानुसार तुळस ही एक नैसर्गिक अँटीबायोटिक म्हणून काम करते. आणि आता आपण येतोय या विश्लेषणाच्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे. आपलं आरोग्य टिकवून ठेवणारा आधारस्तंभ, आपली प्रतिकारशक्ती. हे एक असं रहस्य आहे जे आपल्याला अनेक आजारांपासून दूर ठेवतं. एक वाक्य आहे जे कायम लक्षात ठेवायला हवं. अनेक रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे होत असतात. म्हणजे आपल्या अनेक आजारांचं मूळ हे बऱ्याचदा आपली कमजोर झालेली इम्युनिटी असते. त्यामुळे त्यावर काम करणं खूप गरजेचं आहे. मग ही प्रतिकारशक्ती वाढवायची कशी? तर त्यासाठी एक शक्तिशाली औषधी वनस्पती आहे गुळवेल. भारतीय पारंपरिक आरोग्यामध्ये गुळवेलाला इम्युनिटी वाढवण्यासाठी ओळखलं जातं. ही एक पॉवरफुल वनस्पती आहे. आणि हे बनवणंही खूप सोपं आहे. गुळवेलाची 1-2 काडी घ्या, त्यांना थोडं ठेचून पाण्यात उकळून त्याचा काढा बनवा. हा काढा नियमितपणे प्यायल्याने प्रतिकारशक्ती तर वाढतेच, पण रक्तातील प्लेटलेट्स वाढायलाही मदत होते. आणि म्हणूनच प्रतिकारशक्तीसाठी हे 1 नंबरचं औषध मानलं जातं. याचं महत्त्व खरंच खूप जास्त आहे. चला, आता आपण समारोपाकडे आलो आहोत. तर या सगळ्याचा अर्थ काय, आपण काय शिकलो?
तर आपल्या स्वयंपाकघरात दडलेलं जे ज्ञान आहे त्याचा पुन्हा एकदा वापर करण्याची वेळ आलीय. एक गोष्ट लक्षात ठेवा की लहान-सहान आजारांसाठी दरवेळी औषध घेण्यापेक्षा आपल्या स्वयंपाकघरातले नैसर्गिक उपाय नक्की करून पहा. आपलं ध्येय हेच असायला हवं की छोट्या छोट्या समस्यांसाठी पेनकिलर आणि अँटीबायोटिक्सवरचं आपलं अवलंबित्व कमी करायचं आणि त्याऐवजी एक अधिक नैसर्गिक दृष्टिकोन स्वीकारायचा. आणि शेवटी एक प्रश्न, तुमच्या स्वयंपाकघरात आरोग्याचे आणखी कोणते रहस्य पुन्हा शोधले जाण्याची वाट पाहत आहेत? जरा विचार करून बघा. आपल्या आजीच्या बटव्यात अजूनही कितीतरी खजिना असेल, नाही का?